गोहत्येचा प्रकार आता आपल्याकडे खेडमध्ये घडलेला आहे. आपण जर पाहिलं तर सकाळपासून हा सगळा विषय गाजतोय का असा? तर मला आता एक 2 तासापूर्वीच मला ती माहिती समजली आणि मी आता रत्नागिरी एस-पींशी देखील बोललोय. खेड तालुक्याच्या आमच्या पी-आयला देखील मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये ज्याने कोणी हे कृत्य केलेले आहे त्यांना पकडलं गेलं पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठलाही राजकीय दबाव ही कारवाई करत असताना कोणाचा येणार नाही, हस्तक्षेप होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये कारवाई करायची मी आदेश दिलेले आहे. आज या ठिकाणी हिंदू धर्माला कालिमा फासणारी अशी घटना या खेडमध्ये घडलेली आहे. सर्वप्रथम मी या घटनेचा खेड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा घटना कधी घडल्या नव्हत्या, कारण आज 7 का 8 गायींची या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि खरोखरच हे आपल्या हिंदू धर्माला कालिमा फासणारी घटना आहे. या घटनेचा निषेध करत असतेवेळी आता आम्ही पोलिसांना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे की 5 वाजेपर्यंत आपण जो कोणी आरोपी असेल त्याला आपण या ठिकाणी तेव्हा योग्य ती कारवाई करून त्याला पकडून आणायची आहे. आणि तुम्हाला शक्य झालं नाही तर तपास आम्ही आमच्या हाती घेतो आणि आम्ही तपास करतो. कारण का आज या अशा घटना जर आपल्या खेडच्या जवळच घडत असतील तर आपलं दुर्दैव आहे. आज खेड पोलीस स्टेशन इथून 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि 1 किलोमीटर अंतरावरती असतेवेळी ह्या ठिकाणी 7 गायी या ठिकाणी कापल्या जातात. हे कापणारे कोण खेड सोडून बाहेरचे लोक आलेले नसणार आहेत, हे 100% आपल्या खेडमधील लोक असणार आहेत. त्यामुळं ह्याची योग्य ती कारवाई पोलीस नक्कीच करतील. पोलिसांना जे सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य आम्ही ग्रामस्थ म्हणून करू, पण पोलिसांनी कोणाच्या दबावाला बली न पडता ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर त्या आरोपीला या ठिकाणी पकडून करावी आणि त्याच्यावरती योग्य ती ह्या ठिकाणी कारवाई करावी. आज त्या ठिकाणी आपण जर खाली पाहायला गेलो तर दारूच्या बाटल्यांच्या ठिकाणी खच पडला आहे. म्हणजे आज खेडच्या नजदीकच म्हणजे जवळ पोलीस स्टेशन ठाणे असतेवेळी जर अशी प्रकार या खेडमध्ये घडत असतील तर हे आपलं दुर्दैव आहे. त्या पोलिसांनी ह्यापुढे सतर्क राहून आपल्या आजूबाजूची जे असे काही ठिकाणं असतील त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली पाहिजे. पेट्रोलिंग करतेवेळी थोडं उतरून जर पुलाखाली बघितलं हे दारू प्यायला बसणारे लोक कुठची बाहेरचे नसणार आहेत ना, तेच लोक असणार आहेत. आता मगाशी या ठिकाणी चर्चा झाली तेव्हा काही लोकांच्या म्हणजे आमच्या माता भगिनी या ठिकाणी पुलावरून रात्रीच्या वेळेला जातात 8-9 वाजता, त्यांचासुद्धा विनयभंग झाला. म्हणजे आपण किती म्हणजे आपण गाफील जातोय आणि खरोखरच हा गाफीलपणा आपण सर्वांनी या ठिकाणी झटकून टाकला पाहिजे. जो कोण गुन्हेगार असेल अथवा कोणची शेड काढत असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करत नाही, त्याशिवाय आपण घाबरतो कारवाई करायला. का आपण पोलीस स्टेशनला गेलो की आपल्याला कोर्टात खेपा घालायला लागतात. त्यामुळे आपला जो सामान्य नागरिक आहे त्यासाठी तो घाबरतो. तर कृपया अशी कुणी घाबरून न जाता जर कोणाला आपल्या शक्य होत नसेल तर आम्हाला सांगा, त्या ठिकाणी आम्ही येऊ आणि जो कोण शेड काढणार असेल त्याला कशी वटणी आणायची ते काम आपण ह्या ठिकाणी नक्कीच करू. आणि उद्या संध्याकाळी आपण 5 वाजेपर्यंत पोहोचण्याचं टायमिंग दिलेला आहे. मी उद्या इथल्या सर्व आपल्या ग्रामस्थांना आवाहन करेन की आपण उद्या 3-3:30 वाजताच पोलीस स्टेशन जमायचं आहे आणि पोलीस या 24 तासामध्ये काय कारवाई पोलिसांनी केली ती संपूर्ण माहिती घेऊन आपण पुढचं पाऊल या ठिकाणी उचलू. आणि नक्कीच जोपर्यंत हा जो करणारा कोण आरोपी असेल त्याला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत आपण कुणी शांत राहायचं नाही आणि ह्याचा आपण शोध आपण सर्वांनी या ठिकाणी घेऊन त्याला आपण नक्कीच वटणीवर आणू असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो.